मॅट्रिक्स म्हणजे काय, मॅट्रिसेसचे टाइप्स कोणते, यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस. आपण जे सर्व काही पाहणार आहोत ते मॅट्रिक्स ऑपरेशन्स रिलेटेडच असणार आहे. याच्यामध्ये अल्जेब्रिक ऑपरेशन्स असतील, एलिमेंटरी ऑपरेशन्स असतील, तर हे आपल्याला पाहिजेत. याच्यामध्ये या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे ते म्हणजे मॅट्रिसेसचे अल्जेब्रिक ऑपरेशन्स. ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, स्केलर मल्टिप्लिकेशन असेल किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस हे असेल, तर या ऑपरेशन्स विषयी आपल्याला जाणून घ्यायचे. फर्स्ट आपण पाहूयात त्याच्यामध्ये इक्वलिटी ऑफ मॅट्रिसेस. कारण कोणत्याही मॅट्रिसेस मध्ये इक्वलिटी रिलेशन कधी असणार आहे, दोन मॅट्रिसेस इक्वल कधी असणार आहेत हे माहीत असणं आपल्याला फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस ह्या गोष्टी पाहिजेत. आता ज्यावेळेस दोन मॅट्रिसेसच्या इक्वलिटी बद्दल बोलतो, टू मॅट्रिसेस आर सेड टू बी इक्वल. कधी, तर त्याच्यामध्ये त्यांची पहिल्यांदा साईज और ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स मस्ट बी इक्वल. ज्यावेळेस हा मॅट्रिक्स 2x2 आहे तर हा देखील 2x2 मॅट्रिक्स असणं अपेक्षित आहे. ए आणि बी दोन्ही मॅट्रिसेस जर इक्वल असले पाहिजेत किंवा इक्वल असतील तर त्यांची साईज, ऑर्डर सेम असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ rows of A equal to number of rows of B, number of columns of A equal to number of columns of B. रोज आणि कॉलम्स हे दोघांमध्ये सारखेच पाहिजेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एलिमेंट्स और एंट्रीज ऑफ बोथ मॅट्रिसेस. ए मॅट्रिक्सचे एलिमेंट्स आणि बी मॅट्रिक्सचे एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. म्हणजे ज्यावेळेस आपण मॅट्रिक्स ए म्हणतोय त्याचे एंट्रीज म्हणूयात ए आय जे ह्या आहेत, ह्या मॅट्रिक्सचे एंट्रीज बी आय जे ह्या आहेत. म्हणजे आपण जनरली डिनोट करतोय. तर ह्याच्यामध्ये ह्याची साईज जर m/n असेल, ह्याची साईज सुद्धा m/n असणं अपेक्षित आहे. म्हणजे ह्याच्यातील रोज जर m असतील तर ह्याच्यामध्ये पण रोज m इतक्याच आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जर पर्टिक्युलर 3 रोज आहेत तर ह्याच्यामध्ये सुद्धा 3 रोज असणं अपेक्षित आहे. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स n, तर ह्याच्यामध्ये सुद्धा nच असलं पाहिजे. पर्टिक्युलरली आपण म्हणू शकतो 4 रोज आहेत, कॉलम्स आहेत, तर 4च कॉलम्स मॅट्रिक्स बी मध्ये देखील आहेत. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज जर पाहिलं तर ए आय जे ह्याच्या एंट्रीज आहेत, तर ह्याच्या एंट्रीज बी आय जे असतील तर ऑल आर इक्वल. करस्पॉन्डिंग एंट्रीज आर इक्वल. सगळ्या सेम आहेत असं नाही, तर करस्पॉन्डिंग एंट्रीज आर इक्वल. म्हणजे फर्स्ट कॉलमची जी एंट्री इथं आहे तीच इकडे सुद्धा फर्स्ट कॉलमची एंट्री आहे. इथं जर सेकंड कॉलमची एंट्री जी आहे तीच इथं सुद्धा सेकंड कॉलमची एंट्री असली पाहिजे, तर आपण त्या मॅट्रिक्सला इक्वल आहे असं म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की या ठिकाणी हा 2x2 मॅट्रिक्स आहे, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 हे एंट्रीज आहेत. हा मॅट्रिक्स ए आहे, हा मॅट्रिक्स बी शी इक्वल आहे असं म्हणायचं असेल तर हा सुद्धा 2x2 मॅट्रिक्स असणं अपेक्षित आहे. याच्या एंट्री सुद्धा 1 2 3 4 ह्याच असणं अपेक्षित आहे. म्हणजे फर्स्ट कॉलम एंट्री 1, या ठिकाणी पण 1, या ठिकाणी फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री 2, तर या ठिकाणी फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री सुद्धा 2, या ठिकाणी सेकंड रो फर्स्ट कॉलम एंट्री 3, तर या ठिकाणी सुद्धा सेकंड रो फर्स्ट कॉलमची एंट्री 3 असणं अपेक्षित आहे. सेकंड कॉलमची एंट्री 4 आहे, तर या ठिकाणी पण 4 एंट्री असणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन मॅट्रिसेसला इक्वल म्हणू शकतो. इन केस आता ह्याच्यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात, तर या ठिकाणी सपोज एक्स दिला असेल, या ठिकाणी वाय दिला असेल, तर त्या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला. हे दोन मॅट्रिसेस इक्वल आहेत, तर ह्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री ही जर एंट्री पाहिली तर ह्यामधील फर्स्ट रो सेकंड कॉलमची एंट्री, या ठिकाणी फर्स्ट रो सेकंड कॉलमची एंट्री जर पाहिली तर ही आहे, तर एक्स इक्वल टू 2 हे मिळणार आहे जर ते मॅट्रिसेस इक्वल आहेत. जर आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर या ठिकाणी y जो आहे तो या ठिकाणी सेकंड कॉलम मधील एंट्री आहे, या ठिकाणी y, तर या ठिकाणी सेकंड कॉलमची एंट्री जर पाहिली तर ती आहे 4. सो y इक्वल टू 4 और 4 इक्वल टू y. अशा पद्धतीने इक्वलिटी ऑफ मॅट्रिसेस कन्सेप्ट आहे. बेसिक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आणि करस्पॉन्डिंग एंट्रीज जे आहे ते सेम असणं मस्ट आहे. तर हे झालं इक्वलिटी ऑफ मॅट्रिसेस. ह्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स आपण जे सीईटी जेई साठी इम्पॉर्टंट असणार आहेत असे वेगवेगळे क्वेश्चन्स यावर देखील करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. जस्ट त्या ठिकाणी दोन मॅट्रिसेस आपल्याला दिले असतील तर त्यांची ऍडिशन करण्यासाठी त्याच्यावरती पहिली कंडिशन आहे ती म्हणजे इम्पॉर्टंट कंडिशन की ते मॅट्रिसेस सेम साईजचे असले पाहिजेत.
म्हणजे जर ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स ह्या दोन मॅट्रिसेसचे आपण सम घेतोय, तर ए जर त्याची एची साईज जी आहे, ए मॅट्रिक्स ए आय जे हे जनरल एंट्रीज आहेत असं म्हणलं तर एम बाय एन साईजचा आहे, तर बी मॅट्रिक्स सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एम बाय एन ह्या साईजचाच असणं अपेक्षित आहे. आणि दोघांची ज्यावेळेस आपण ऍडिशन करूया दोन्ही मॅट्रिसेसची, तर येणारा मॅट्रिक्स सुद्धा एम बाय एनचा असणार आहे. तर न्यू मॅट्रिसेसच्या एंट्रीज काय असणार आहेत, तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग एंट्रीज आहेत त्यांची सम हे त्या ठिकाणी न्यू मॅट्रिसेसच्या एंट्रीज असणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊन समजू शकतो. आपण 2x2 चा मॅट्रिक्स घेऊयात, बी सुद्धा 2x2 चा मॅट्रिक्स घेतला, ए 2x2 चा मॅट्रिक्स 2 0 5 1 हा घेताना -3 1 4 0 अशा पद्धतीने घेतला. तर ह्या मॅट्रिक्सची साईज ऑर्डर 2x2 आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 रोज आहेत 2 कॉलम्स आहेत, याच्यामध्ये देखील 2 रोज 2 कॉलम्स आहेत. या दोन मॅट्रिसेसची ऍडिशन करत असताना, सम करत असताना आपल्याला त्याचे फर्स्ट ऑर्डर सेम असणं अपेक्षित होतं, ते आहे. आता त्याच्या एंट्रीचे सम जे आहे, करस्पॉन्डिंग एंट्रीचे सम आहे ते आपण त्या ठिकाणी न्यू येणाऱ्या मॅट्रिक्स मध्ये लिहिणार आहे, आणि तो देखील 2x2 चा मॅट्रिक्स असणार आहे, कारण आपल्याला या ठिकाणी जी ऑर्डर आहे ती तिन्ही मॅट्रिसेस मध्ये सेम पाहायला मिळेल. आता सम कशा पद्धतीने करणार आहे, तर 2 प्लस -3, कारण फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री, करस्पॉन्डिंग एंट्री त्यांची सम होणार आहे 2 प्लस -3. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री 0 आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री 1 आहे, तर त्या दोघांची ऍडिशन 0 प्लस 1. त्यानंतर या ठिकाणी सेकंड रो फर्स्ट कॉलमची एंट्री 5 आहे, या ठिकाणी सेकंड रो फर्स्ट कॉलमची एंट्री 4 आहे, दोघांची सम. त्यानंतर या ठिकाणी सेकंड रो सेकंड कॉलम एंट्री 1 आहे, या ठिकाणी सेकंड रो सेकंड कॉलम एंट्री 0 आहे, तर 1 प्लस 0. त्यामुळे न्यू मिळणारा मॅट्रिक्स जो आहे तो काय आहे, तर या ठिकाणी 2 प्लस -3 विच इज -1, 0 प्लस 1 1, 5 प्लस 4 9 आणि 1 प्लस 0 1. तर अशा पद्धतीने ज्यावेळी आपण दोन मॅट्रिसेसचे ऍडिशन करतो त्यावेळेस मस्ट आहे ते म्हणजे दोन्ही मॅट्रिसेसच्या ऑर्डर ह्या सेम असणं मस्ट आहे, आणि ज्यावेळेस त्यांची सम करू त्यावेळेस ऍडिशन करू त्यावेळी आपल्याला जो न्यू मॅट्रिक्स मिळणार आहे त्याची सुद्धा ऑर्डर ह्या ऑर्डर असणार आहे. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे करस्पॉन्डिंग एंट्रीजची सम, की मला फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री ज्यावेळेस मिळते, आपण या ठिकाणी ही एंट्री सी आय जे अशा पद्धतीने मिळते न्यू मॅट्रिक्स, तर ज्यावेळेस सी आय जे मिळतोय त्यावेळेस तो काय आहे, तर ए आय जे प्लस बी आय जे अशा पद्धतीने. म्हणजे ज्यावेळेस मला C11 सम मधील एंट्री जी आहे ती फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची जी मिळते ती कशी मिळते, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री प्लस फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री या पद्धतीने. तर हे महत्वाचं लक्षात घेतंय की या पद्धतीने आपल्याला ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस करायचं. अजून एक एक्झाम्पल अजून समजून घेण्यासाठी करूयात. फर्स्ट तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओ पॉज करून, त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की आपल्या आलेला आन्सर बरोबर आहे का. जस्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करून करू शकता. की या ठिकाणी आपण 2x3 चे दोन मॅट्रिसेस घेऊयात. या ठिकाणी 1 0 4 -1 -2 5 4 9 11 0 -4 -2. तर ह्याची आपल्याला सम करायची. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करू शकता, त्यानंतर चेक करण्यासाठी म्हणून पुन्हा आपण या ठिकाणी पाहू शकता. जस्ट पहा की या ठिकाणी आपल्याला जो मिळणारा मॅट्रिक्स आहे हा 2x3 चा आहे. 2 रोज आणि 3 कॉलम्स आहेत, 2 रोज 3 कॉलम्स आहेत, त्याच्यामुळे ह्या दोघांची सम होऊ शकते. आता मिळणारा मॅट्रिक्स सुद्धा 2x3 चा असणार आहे. त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग एंट्रीची सम घ्यायची. फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री या ठिकाणी 1, या ठिकाणी 4, तर 1 आणि 4 ची ऍडिशन. फर्स्ट रो सेकंड कॉलमची एंट्री या ठिकाणी 0, या ठिकाणी 9, दोघांची सम. फर्स्ट रो थर्ड कॉलमची एंट्री या ठिकाणी 4, या ठिकाणी 11, तर त्या दोघांची सम असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी -1 आहे आणि या ठिकाणी 0 आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम एंट्री -1, या ठिकाणी -0. या ठिकाणी सेकंड रो सेकंड कॉलम एंट्री -2, या ठिकाणी -4. ज्यावेळी प्लस मायनस एकत्र साईन येतात त्यावेळेस ब्रॅकेट्स मस्ट तुम्ही यूज करा, कारण प्लस मायनस साईन असेल तर त्या ठिकाणी त्याचं मिनिंग होतं मायनसच, परंतु त्या ठिकाणी ब्रॅकेट्स टाकणं मस्ट आहे. त्यानंतर या ठिकाणी 5 +- 2,
तर येणारा मॅट्रिक्स आपल्याला मिळेल. तुम्ही पॉज करून व्हिडिओ जर आन्सर केला असेल तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आपलं आन्सर जे आहे ते पाहू शकता तुम्ही, बरोबर आहे का. 5 या ठिकाणी 9 15 या ठिकाणी -1 या ठिकाणी -2 आणि -4 यांची ॲडिशन -6 आणि त्या ठिकाणी 5 प्लस मायनस म्हणजे 5 - 2 या ठिकाणी 3 मिळणार आहे. या ठिकाणी बऱ्याच जणांचं कॅल्क्युलेशन मिस्टेक्स ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये होतात, ते नीट पाहायचं आहे की -2 प्लस मायनस म्हणजेच -2 - 4 विच इज -6. तर अशा पद्धतीने ॲडिशन ऑफ मॅट्रिसेस हा कन्सेप्ट आहे. याच पद्धतीने आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स करणार आहोत. बेसिक इंट्रोडक्शनरी लेक्चर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ऑपरेशन समजून घ्यायचं आहे. याच्यावरती आपण ॲडव्हान्स लेवलपर्यंत एक्झाम्पल्स करणार आहोत. आता यानंतर पाहिजे ते म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस, जस्ट सेम टू ॲडिशन. या ठिकाणी ए आणि बी मॅट्रिसेस आहेत, त्यांच्यात देखील आपल्याला सबट्रॅक्शन करत असताना मॅट्रिसेसची साईज सेम असणं मस्ट आहे आणि ज्यावेळेस आपल्याला मिळतात एंट्रीज तर या पद्धतीने मिळणार आहे. करस्पॉन्डिंग एंट्रीज म्हणून करस्पॉन्डिंग एंट्री सबट्रॅक्ट करणार आहे. या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊयात याच पद्धतीने 2/2च एक एक्झाम्पल घेऊयात. 1 4 9 11 -2 4 -1 0. तर या ठिकाणी येणारा मॅट्रिक्स जो आहे तो देखील आपल्याला मिळणार आहे 2/2चा 2 रोज 2 कॉलम्स असणारा मॅट्रिक्स. याचा आन्सर असणार आहे कशा पद्धतीने, तर सिम्पली करस्पॉन्डिंग एंट्रीतून करस्पॉन्डिंग एंट्री सबट्रॅक्ट होणार आहे. ह्याच्यातून ह्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री सबट्रॅक्ट होणार आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट कॉलमची एंट्री 1, या ठिकाणी 2 तर 1 - 2. या ठिकाणी फर्स्ट रो सेकंड कॉलमची एंट्री 4 तर 4 मायनस या ठिकाणी एंट्री 4. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलमची एंट्री या ठिकाणी 9, या ठिकाणी -1 तर -1 आणि त्यानंतर सेकंड कॉलमची एंट्री या ठिकाणी 1 तर या ठिकाणी 11 या ठिकाणी 0. तर या पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग एंट्रीतून करस्पॉन्डिंग एंट्री सबट्रॅक्ट करणार. करस्पॉन्डिंग एंट्रीतून करस्पॉन्डिंग एंट्री सबट्रॅक्ट करण्यासाठी म्हणूनच त्या मॅट्रिसेसच्या साईज जे आहेत, ऑर्डर जे आहे ती इक्वल असणं मस्ट आहे, सेम असणं मस्ट आहे. आणि आपल्याला नंतर येणारा जो मॅट्रिक्स आहे तो देखील त्याच साईजमध्ये त्याच ऑर्डरचा असणार आहे. तर या ठिकाणी 1 - 2 आपण पाहू शकतो, -1 4 - 4 0 9 -1 म्हणजेच त्या ठिकाणी 9 + 1 विच इज 10 आणि 11 - 0 विच इज 11. तर या पद्धतीने आपण मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन करणार आहे. जस्ट सिमिलर टू ॲडिशन. ॲडिशनमध्ये करस्पॉन्डिंग एंट्रीजची सम होते, सबट्रॅक्शनमध्ये करस्पॉन्डिंग एंट्रीजची सबट्रॅक्शन असणार आहे. इतकाच काय तो फरक आहे, बाकी दोघांचे ऑर्डर सेम असणं मस्ट आहे. त्यानंतर पाहणार आहे आपण ते म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सला स्केलरनं मल्टिप्लाय करणं म्हणजे काय, एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यानंतर तो मॅट्रिक्स काय असणार आहे, त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग एंट्रीज जे असणार आहेत ते काय येणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी ए हा एक मॅट्रिक्स आहे AIJ, तर ह्या मॅट्रिक्सला के ने मल्टिप्लाय केलं तर काय होतंय, के इंटू AIJ हे काय होणार आहे, तर त्या ठिकाणी KAIJ या पद्धतीनं त्याच्या एंट्रीज असणार आहेत. हे झालं ते जनरली लिहिणं. आता हे जनरली लिहिलेलं आहे तेच समजून घेण्यासाठी म्हणून आपण पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये पाहणार आहे की कशा पद्धतीने त्याच्या एंट्री येत आहेत. आणि हा मॅट्रिक्स M/N चा असेल कोणताही, तर न्यू येणारा मॅट्रिक्स जो आहे स्केलर मल्टिप्लाय करून केल्यानंतर तर तो देखील त्याच साईजचा राहणार आहे, त्याच ऑर्डरचा राहणार आहे. फक्त एंट्रीजमध्ये काय तो बदल होणार आहे. एंट्रीजमध्ये कोणता बदल होणार आहे, तर प्रत्येक एंट्रीला त्या स्केलरनं मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण 2/3चा एक मॅट्रिक्स घेतला, 2 0 4 -8 2 7, एक जस्ट काहीतरी मॅट्रिक्स घ्यायचा म्हणून घेतलेला आहे. आता ह्या मॅट्रिक्सला आपण 3 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 3A मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचं. तर 3A मॅट्रिक्स काय असणार आहे, तर त्या ठिकाणी प्रत्येक करस्पॉन्डिंग एंट्रीला 3 न मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे 3 × 2 3 × 0 3 × 4 3 × -8 3 × 2 आणि 3 × 7. म्हणजेच आपला न्यू मॅट्रिक्स जो आहे तो काय येणार आहे, 3 2 चा 6 3 0 चा 0 3 4 चा 12 3 × 8 विच इज 24 आणि मायनस साईन येते ॲज इट इज राहणार या ठिकाणी, कारण 1 + 1 मायनस असेल तर प्रोडक्टमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये निगेटिव्ह होतो. तर या ठिकाणी 2 3 चा 6 आणि 3 7 चा 21. तर अशा पद्धतीने स्केलर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आहे. हे आपण फक्त इंटिजर्स नाही तर त्या ठिकाणी फ्रॅक्शन असेल, निगेटिव्ह नंबर असेल त्यांनी सुद्धा मल्टिप्लाय केल्यानंतर अशाच पद्धतीने येणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला या ठिकाणी
1/2 इंटू ए असेल तर तो मॅट्रिक्स काय येणार आहे, तर प्रत्येक एंट्रीला -1/2 ने मल्टिप्लाय होणार आहे. -1/2 इंटू 2, -1/2 इंटू 0, -1/2 इंटू 4, त्यानंतर -1/2 इंटू -8. मल्टिप्लिकेशन आणि निगेटिव्ह साईन असेल तर त्या ठिकाणी मस्ट बी त्या ठिकाणी ब्रॅकेट्स यूज करायला पाहिजेत. -1/2 इंटू 2 आणि -1/2 इंटू 7. तर काय एंट्री देत आहेत आपल्या, तर या ठिकाणी पाहू शकतो आपण -1/2 आणि 2. 1/2 आणि 2 एकमेकाचे रेसिप्रोकल्स आहेत. नंबर आणि त्याचा रेसिप्रोकल या पद्धतीने आपण लिहितो की नंबर रेसिप्रोकल म्हणजे 1 आपण दॅट नंबर, त्यांचा प्रोडक्ट आहे तो 1 असतो. 1/2 आणि 2 चा प्रोडक्ट 1 आणि त्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर आहे म्हणून निगेटिव्ह. या ठिकाणी 1/2 इंटू 0 विच इज 0, -1/2 इंटू 4 विच इज -2. त्यानंतर या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल. 1/2 इंटू 8 विच इज 4. 1/2 इंटू 2 अगेन 1 आणि निगेटिव्ह साईन असणार आहे आणि -1/2 इंटू 7 विच इज -7/2. तर या पद्धतीने आपण स्केलर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन पाहू शकतो. स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये जस्ट त्या ठिकाणी कोणताही मॅट्रिक्स असेल, कोणत्याही साईजचा कोणत्याही ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर स्केलरने मल्टिप्लाय करत असताना त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्रीजला मल्टिप्लाय होऊन आपल्याला मॅट्रिक्स मिळणार आहे आणि तो मॅट्रिक्स देखील सेम साईज सेम ऑर्डरचा असणार आहे, जे की साईज ऑफ ओरिजिनल मॅट्रिक्स असेल. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मॅट्रिसेसचे स्केलर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन पाहू शकतो. नेक्स्ट आहे ते म्हणजे सर्वात महत्वाचं ऑपरेशन जे की मोस्टली आपल्याला यूज करावं लागतं आणि हे ऑपरेशन जे आहे ते म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे असं ऑपरेशन आहे जे मोस्टली यूज करावं लागणार आहे. कशा पद्धतीने ऑपरेशन आहे जस्ट इझी वेनं समजून घ्यायचंय आणि एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला लक्षात देखील येईल. आता ज्यावेळेस आपण दोन मॅट्रिसेस पाहतोय ए आणि बी, ह्याच्यामध्ये ए बी आणि बी ए हे दोन प्रकारचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. मग त्यात कोणतं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं आणि कधी होऊ शकतं ही गोष्ट पहिल्यांदा महत्वाची आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ए बी म्हणतोय त्यावेळेस ए इज अ प्रीफॅक्टर, पहिला मल्टिप्लिकेशन मधला असणार आहे त्याला म्हणायचंय प्रीफॅक्टर आणि नंतर जो असणार आहे त्याला म्हणायचंय पोस्ट फॅक्टर. प्रीफॅक्टर अँड पोस्ट फॅक्टर. जर आपण बी ए लिहित असेल तर त्या ठिकाणी बी इज अ प्रीफॅक्टर, ए इज अ पोस्ट फॅक्टर. आता आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घ्यायचंय प्रीफॅक्टर आणि पोस्ट फॅक्टर मध्ये नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स काय असतील, मॅट्रिसेसचे साईज काय असतील, तर त्या केसमध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे आणि ते का हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस ए आणि बी हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करतोय, ए मध्ये नंबर ऑफ कॉलम्स एन इतके आहेत, नंबर ऑफ रोज एम इतके आहेत, तर प्रीफॅक्टर मध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम्स आहेत तेवढे पोस्ट फॅक्टर मध्ये नंबर ऑफ रोज असणं मस्ट आहे. त्यावेळेस आणि त्याच वेळेस फक्त मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ज्यावेळी आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करतोय त्यावेळेस पहिल्या नंबरच्या मॅट्रिसेसचे, फर्स्ट मॅट्रिसेसचे, प्रीफॅक्टर असलेल्या मॅट्रिसेसचे नंबर ऑफ कॉलम्स हे सेकंड म्हणजे पोस्ट फॅक्टर असलेल्या मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रोजशी इक्वल असणं मस्ट आहे आणि त्याच केसमध्ये ते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. म्हणजे या ठिकाणी हे इक्वल म्हणजे असंच असलं पाहिजे. जर आपण या ठिकाणी जनरली म्हणताना म्हणलं की m/n आणि p/q चा मॅट्रिक्स आहे, तर ज्यावेळेस n आणि p इक्वल असतील, n इक्वल टू p, नंबर ऑफ रोज कॉलम्स ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स अँड नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स, प्रीफॅक्टरचे नंबर ऑफ कॉलम, पोस्ट फॅक्टरचे नंबर ऑफ रोज, प्रीफॅक्टरचे नंबर ऑफ कॉलम्स आणि पोस्ट फॅक्टरचे नंबर ऑफ रोज इक्वल असतील तर आणि तरच त्या ठिकाणी मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय ते म्हणजे काय, नेक्स्ट न्यू मॅट्रिक्स येणार तो किती बाय किती असणार आहे. म्हणजे सपोज या ठिकाणी मी म्हणलं ए 2/3 आहे, तर ज्यावेळेस ए बी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होणं अपेक्षित आहे त्यावेळेस याची नंबर ऑफ रोज 3 असणं मस्ट आहे आणि हा 3/3 असेल तर जो न्यू मॅट्रिक्स येईल ए बी पूर्णतः जो मॅट्रिक्स असणार आहे ए बी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून आल्यानंतर तर तो 2/3 असणार आहे. म्हणजे त्याचे जे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स असणार आहेत ते प्रीफॅक्टरचे नंबर ऑफ रोज आणि पोस्ट फॅक्टरचे नंबर ऑफ कॉलम्स ह्याची इतकी ऑर्डर असणार आहे त्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची. आता कशा पद्धतीने हे जनरली परत एकदा लक्षात घेऊयात. आपण काय करूयात तर 2/2 चा आणि 3/3 चा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करूयात आणि त्यानंतर
एक पर्टिक्युलर 2 एक्झाम्पल्सच्या साहाय्याने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ही कन्सेप्ट लक्षात घेऊयात. आता या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात ती म्हणजे 2x2च्या मॅट्रिसेस मधून जनरली आपण ए मॅट्रिसेस जो आहे तो AIJ घेऊयात आणि दुसरा बी आहे तो BIJ घेऊयात आणि ह्याच्यामध्ये ए ला आपण प्रीफॅक्टर्स म्हणूयात, तो पहिला मॅट्रिक्स घेऊयात आणि दुसरा जो आहे बी तो पोस्ट फॅक्टर मॅट्रिक्स अशा पद्धतीने घेतला तरी चालेल. ठीक आहे. आता या ठिकाणी 2x2 मध्ये A11, A12, A21, A22 ह्या एंट्रीज आहेत आणि बी च्या एंट्रीज B11, B12, B21 आणि B22 ह्या आहेत असं घेऊयात. आता ह्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं होतंय हे नीट लक्षात घ्यायचं आहे. कशा पद्धतीने आता याच्यामध्ये येणारा मॅट्रिक्स जो आहे हा 2x2चा आहे, हा 2x2चा आहे. ह्याचे नंबर ऑफ कॉलम्स प्रीफॅक्टरचे पोस्ट फॅक्टरच्या मॅट्रिसेसच्या नंबर ऑफ रोशी इक्वल आहेत. त्याच्यामुळे येणारा मॅट्रिक्स जो आहे तो आपल्याला जो आहे तो 2x2चा मिळणार आहे, कारण याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि ह्याचे नंबर ऑफ कॉलम्स 2 इतके आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे कारण ह्याचे नंबर ऑफ कॉलम्स ह्याच्या नंबर ऑफ रोज इतके आहेत आणि येणारा मॅट्रिक्स जो आहे त्याच्या नंबर ऑफ रोज आणि ह्याच्या नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहे. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पाहूया. ठीक आहे. कधी पॉसिबल आहे आणि किती रोज आणि किती कॉलम्स येणार आहेत हे पाहिलं, त्यानंतर आपल्याला पाहायचंय त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स किती असणार आहेत. मग फर्स्ट रोने फर्स्ट कॉलमच्या करस्पॉन्डिंग एंट्रीला मल्टिप्लाय करायचे आणि त्यांची सम घ्यायची. फर्स्ट काय करायचं आहे तर ज्या नंबरचा एलिमेंट आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये मिळतोय त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी त्या नंबर रो आणि त्या नंबर कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं. थोडक्यात या ठिकाणी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ची एंट्री मिळते, न्यू मॅट्रिक्स जो मिळते त्याची एंट्री आपण जनरली आता इथं ए आणि बी चा वापर केला तर ह्याचा सी वापरूयात. तर C11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री. तर ही कशी मिळवायची आहे आपल्याला तर फर्स्ट रोने फर्स्ट कॉलमची एंट्रीला करस्पॉन्डिंग एंट्रीला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे या ठिकाणी पहिली एंट्री जी आहे फर्स्ट रोची तिने फर्स्ट कॉलमच्या पहिल्या एंट्रीला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट रोची सेकंड एंट्री आहे तिने फर्स्ट कॉलमच्या सेकंड एंट्रीला मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्यांची सम म्हणजे त्या ठिकाणी या मॅट्रिक्स मधील पहिल्या रो पहिल्या कॉलमची एंट्री असणार आहे. कशी येते तर A11 ने B11 ला मल्टिप्लाय केलं फर्स्ट रोच्या एंट्रीने फर्स्ट कॉलमच्या एंट्रीला पहिल्या एंट्रीला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर प्लस A12 आणि B21 हे मल्टिप्लिकेशन असणार आहे. ही एंट्री अशा पद्धतीने आपण मिळवणार आहे. त्यानंतर पुढची एंट्री जर पाहिलं तर ती कशी मिळवायची आहे तर ही एंट्री म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, तर पहिल्या रोने सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचा आहे. सेम पद्धतीने A11 पहिली एंट्री, या ठिकाणची एंट्री पहिली B12, या ठिकाणची दुसरी एंट्री प्लस A12 इंटू B22. तर या पद्धतीने सिम्पली करायचं आहे. आता आपल्याला सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम मिळवायचा आहे. तर या ठिकाणी सेकंड रो घेऊयात, या ठिकाणचा फर्स्ट कॉलम घेऊयात. ह्याच्यामध्ये 2 एंट्री आहेत, ह्याच्यामध्ये 2 एंट्री आहेत. ते पॉसिबल आहे जस्ट बिकॉज या ठिकाणी नंबर ऑफ कॉलम्स ह्याचे आणि नंबर ऑफ रोज इक्वल आहेत, त्यामुळे ते पॉसिबल होऊ शकतं आणि म्हणूनच आपण ते इक्वल घेणं मस्ट आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये. मग या ठिकाणी ही एंट्री जी आहे A21 पहिली एंट्री सेकंड रो मधील, या ठिकाणी फर्स्ट कॉलम मधील पहिली एंट्री B11, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस ह्या सेकंड रो मधील सेकंड एंट्री A22 फर्स्ट कॉलम मधील एंट्री B21. तर ही जी एंट्री असणार आहे मिळणार आहे ती आपली त्या ठिकाणी सेकंड रो फर्स्ट कॉलमची एंट्री मिळणार आहे. आता सेकंड रो सेकंड कॉलमची एंट्री अशाच पद्धतीने पॉज करू शकता व्हिडिओ आणि त्या ठिकाणी तुम्ही आन्सर करून नंतर चेक करू शकता की आन्सर त्या ठिकाणी आपण देतोय तर बरोबर आहे का. व्हिडिओ पॉज करा आणि नंतर चेक करा. मग आता या ठिकाणी काय येणार आहे तर सेकंड रो सेकंड कॉलम. मग या ठिकाणी सेकंड रो मधील पहिली एंट्री काय आहे A21, या ठिकाणची एंट्री काय आहे तर B12, दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस सेकंड रो सेकंड कॉलम एंट्री काय आहे A22, या ठिकाणची सेकंड रो सेकंड कॉलम एंट्री काय आहे B22. तर अशा पद्धतीने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होणार आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. आता हे जे आहे ते 2x2 आपण त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन पाहू शकतो.
कोणताही 2x2 असावा असं काही नाही, 2x3 इंटू 3x2 असेल, कोणताही मॅट्रिक्स असेल तरी आपण त्या पद्धतीने करू शकतो इफ प्रीफॅक्टरचे नंबर ऑफ कॉलम्स आणि पोस्ट फॅक्टरचे नंबर ऑफ रोज इक्वल आहे. तर अशा पद्धतीने एक एक्झाम्पल घेऊयात. एक 2x3 चा मॅट्रिक्स घेऊयात आणि दुसरा 3x2 चा घेऊयात. हा 2x3 चा म्हणजे नंबर ऑफ रोज 2 आणि नंबर ऑफ कॉलम्स 3 आणि हा जो घ्यायचा आहे तो 3/2. तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज 3, नंबर ऑफ कॉलम्स 2. तर ह्याचे नंबर ऑफ कॉलम्स प्रीफॅक्टरचे नंबर ऑफ रोजची इक्वल आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे आणि येणारा न्यू मॅट्रिक्स जो आहे तो आपल्याला 2x2 चा मिळणार आहे. ह्याचे नंबर ऑफ रोज, ह्याच्या नंबर ऑफ कॉलम्स इतका साईजचा मॅट्रिक्स आपल्याला मिळणार आहे. आता कशा पद्धतीने एंट्रीज आपण काहीतरी घेऊयात. जनरली कोणतेही नंबर घेतले तरी चालू शकतात. जस्ट आपण घेऊयात 1 0 5 9 0 1 2 4 1 3 0 -4. जस्ट कोणतेही एंट्री घ्या जस्ट अंडरस्टँड करण्यासाठी. जर तुम्हाला जनरल सांगत असताना अंडरस्टँड झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. व्हिडिओ पॉज करा, पूर्ण मल्टिप्लिकेशन करा आणि त्यानंतर पुन्हा चेक करा की आपलं आन्सर बरोबर आहे का. व्हिडिओ पॉज करू शकता, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकता. ठीक आहे, आता काय येणार आहे तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री. फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची एंट्री जी असणार आहे ती कशी मिळवायची. फर्स्ट रोने फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करून. तर या ठिकाणी 1 इंटू 2 फर्स्ट रो मधील पहिली एंट्री, सेकंड फर्स्ट कॉलम मधल्याच्या पहिली एंट्री, ह्याच्या फर्स्ट रो मध्ये ह्या फर्स्ट रो मध्ये सेकंड एंट्री, ह्याच्यामधील सेकंड एंट्री. तर प्लस 0 इंटू 1, या ठिकाणी थर्ड एंट्री 5, या ठिकाणी थर्ड एंट्री 0. तर हे जे आहे ते आता इथं आपण करू डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. 1 इंटू 2 2 प्लस 0 इंटू 1 0 प्लस 5 इंटू 0 0 0 0 2 सम त्या ठिकाणी 2 मिळणार आहे. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री ही जी असणार आहे ती फर्स्ट रो सेकंड कॉलम एंट्री असणार आहे. तर ही कशी मिळवणार आहे. फर्स्ट रोने करस्पॉन्डिंग एंट्रीला मल्टिप्लाय करायचं आहे सेकंड कॉलमच्या. तर 1 इंटू 4 पहिली एंट्री, त्यानंतर 0 इंटू 3 यांचं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर तिसरी एंट्री या ठिकाणी तिसरी एंट्री प्लस 5 इंटू -4. तर 4 प्लस 0 इंटू 3 5 इंटू -4, मग 4 प्लस 0 प्लस -20 म्हणजेच -20. 4 0 4 आणि -20 जर त्या ठिकाणी आपण 4 मधून -20 केलं तर आपल्याला त्या ठिकाणी आन्सर -16 मिळेल. तर या पद्धतीने आपण 2 एंट्रीज मिळवल्या. याच पद्धतीने आपण बाकीच्या 2 एंट्री सुद्धा मिळवणार आहेत. सेकंड रो फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एंट्रीचं मल्टिप्लिकेशन 9 इंटू 2 विच इज 18, 0 इंटू 1 विच इज 0 आणि 1 इंटू 0 विच इज 0. तर या पद्धतीने आपल्याला 18 हे या ठिकाणी एंट्री मिळेल. आणि लास्टची एंट्री पण आपण याच पद्धतीने केली तर आपल्याला सेकंड रो सेकंड कॉलमची करस्पॉन्डिंग एंट्रीचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी 9, या ठिकाणी 4 36 मल्टिप्लिकेशन 0 इंटू 3 विच इज 0 आणि 1 इंटू -4 विच इज -4. 1 आणि -4चं मल्टिप्लिकेशन -4 हे ऍड करायचं म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 4 जे आहे -4 जे आहे ते ऍड करतोय म्हणजेच त्या ठिकाणी एकत्र प्लस मायनस साइन आहे याचा अर्थ -4 करतोय आणि 36 - 4 विच इज 32. तर अशा पद्धतीने आपल्याला न्यू 2x2 चा मॅट्रिक्स त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा पद्धतीने मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आय होप स्केलर मल्टिप्लिकेशन असेल, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असेल, मॅट्रिक्स ॲडिशन असेल, मॅट्रिक्स सबट्रॅक्शन असेल किंवा इक्वलिटी असेल, हे मॅट्रिक्सवरचे बेसिक ऑपरेशन जे आहेत, अल्जेब्रिक ऑपरेशन जे आहेत ते समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.